मित्रांनो, ह्युमन स्टमकच्या रचनेविषयी आपल्यापैकी बऱ्याच जणांना आयडिया असते, पण या उलट जे काही रवंथ करणारे प्राणी आहेत, जसं की गाय, म्हैस, शेळी, मेंढी, तर यांच्या स्टमकची रचना मात्र आपल्या तुलनेमध्ये बऱ्याच अंशी वेगळी असते. आपल्यामध्ये एकच स्टमक असतं, पण या प्राण्यांमध्ये मात्र तब्बल 4 स्टमक असतात. यामध्ये सर्वात मोठं स्टमक जे काही असतं तर त्याला रुमन म्हणतात. त्यापाठोपाठ जे दुसऱ्या नंबरचं स्टमक असतं तर त्याला रेटिक्युलम म्हणतात. तर तिसरं जे स्टमक असतं तर त्याला ओमॅसम म्हणतात आणि शेवटचं जे स्टमक असतं तर त्याला ॲबओमॅसम म्हटलं जातं. मित्रांनो, हे प्राणी जेव्हा हे गवत वगैरे खातात ना, तेव्हा ते डायरेक्ट रुमन मध्ये जात असतं आणि रुमन मध्ये गेल्यानंतर बरेचसे सिम्बायोटिक असोसिएशन पद्धतीनं तिथं राहणारे जे काही बॅक्टेरिया येतं तर त्याचं फर्मेंटेशन करतात आणि त्यानंतर हे जे काही फूड आहे तर हे दुसरे स्टमक मध्ये जात असतं, ज्याला रेटिक्युलम म्हणतात. रेटिक्युलम मधून हे फूड जे काही आहे तर ते अँटीपेरिस्टाल्टिक ऍक्टिव्हिटीद्वारे हे प्राणी जे काही येतं तर पुन्हा एकदा माउथ मध्ये घेतात आणि त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीनं त्याला चावून हे फूड जे काही आहे तर ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्टमक मध्ये ओढतात आणि तेव्हा हे फूड जातं तिसऱ्या स्टमक मध्ये, म्हणजेच ओमॅसम मध्ये. तिसऱ्या स्टमक मधून हे शेवटी जातं खऱ्या अर्थानं टू स्टमक ज्याला म्हणतात अशा ॲबओमॅसम मध्ये आणि नंतरची जी काही प्रक्रिया आहे ना मित्रांनो, तर ती इंटेस्टाइन मध्ये पार पाडल्या जाते, जिथं त्या फूडचं कंप्लीट डायजेशन होत असतं आणि त्यासोबतच ॲब्झॉर्प्शन देखील होत असतं.